संभाजीनगरमध्ये फक्त 44 दिवस पाणी येतं याचं वाईट वाटलं. मवियाचं सरकार पाडलं नसतं तर संभाजीनगरमध्ये रोज पाणी देऊन दाखवलं असतं. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर 2.5 वर्ष तुम्ही पोट्या खेळत होते का? मंत्री संजय शिरसाटांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरच्या विजयी सभेत राज ठाकरेंना घेऊन येणार उद्धव ठाकरेंचं नागरिकांना आश्वासन. संभाजीनगरमधील सभेत शिवसेनेला विजयी करण्याचं ठाकरेंचं आवाहन. छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची आज तोफ धडाडणार. महानगरपालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईतील पहिली सभा. मुंबईतील विरोधकांना मशालीनं जाळून टाका. शिवतीर्थवर आवर्जून इंजिनमध्ये बसून या. मुंबईतील शाखांना भेट देताना राज ठाकरेंची फटकेबाजी. गाफील राहू नका. दुबार मतदार घुसवले आहेत. 15 तारखेला 2-4 लोकांना फोडलं तर कुणी दुबार मतदानाची हिंमत करणार नाही. दुबार मतदानावरून अमित ठाकरे आक्रमक. आदित्य आणि अमित बेरोजगार होतील म्हणून ठाकरे एकत्र. ठाकरे बंधूंच्या युतीवर मंत्री नितेश राणेंची टीका. नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात प्रचार. वरळीतून आदित्य ठाकरे 6,000 मतांनी निवडून आलेत. आदित्य ठाकरे काठावर पास झालेला विद्यार्थी. नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका. काँग्रेस फक्त खिसे भरण्यासाठी आहे. सत्तेतून त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांची टीका. पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे काही जण निवडणुका आल्यावर उगवतात. काही जणांना विकासात रस नाही, तिजोरीत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. महायुतीनं केलेल्या स्ट्रॅटेजीमध्ये उद्धव ठाकरे अडकले. दोन्ही भावांनी आधीच एकत्र यायला हवं होतं. टायमिंग चुकलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची ठाकरे बंधूंवर टीका. गिरीश महाजन अप्रामाणिक लाकूड तोड्या, झाडं कापायला घेतली तसंच प्रामाणिक कार्यकर्त्यांची तिकीट कापले. राज ठाकरेंच्या टीकेवरून एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा. नाशिक महापालिकेतील मतदारांनी दोन्ही नेत्यांना आजमावलंय. हेमंत गोडसेंचा राज ठाकरे आणि फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा. नाशिकची जनता यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नक्कीच संधी देईल. गोडसेंची प्रतिक्रिया. 2.5-3 वर्षात नाशिकमध्ये आम्ही विकास कामं केली. आमचं काम बोलतं. काही लोकांनी मागे नाशिक दत्तक घेतलं होतं. एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. नागपूर बाहेरून सुंदर दिसतं पण इथे दिव्याखाली अंधार. नागपूरची स्थिती अत्यंत वाईट. प्रफुल्ल पटेल यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. नागपूरमध्ये मोठमोठे नेते पण शहराची दुर्दशा. पटेलांचा नितीन गडकरींना टोला. भाजपनं राज्यातलं राजकारण नाचवलं. भाजप फक्त सत्तेसाठी धडपडतोय. त्यांना लोकांची काळजी नाही. भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. बाळासाहेब थोरातांचा भाजपवर आरोप. माझ्या नादाला लागू नका. टांगापलटी आणि घोडे बेपत्ता होतील. मंत्री गणेश नाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान. तर पराभव दिसू लागल्यानं गणेश नाईक यांची मानसिक स्थिती बिघडली. नरेश म्हस्केंची टीका. संभाजीनगरमध्ये कल्याण डोंबिवलीतील भाजपचं घुबड आलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंकडून रवींद्र चव्हाणांचा घुबड असा उल्लेख. संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर बसणार. रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. कुठल्या मोकळ्या जागा कुणी घशात घातल्या याची चौकशी करा. चुकीची कामं होत असतील तर स्थगिती घेऊन कामं थांबवायला पाहिजे होती. अशोक चव्हाणांचं चिखलीकरांना उत्तर. दिवाळीला आम्हाला घरची लक्ष्मी कपाळावर होती त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावर येणार आहे. जालन्यातील प्रचार सभेदरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. पुण्यात मोफत मेट्रो आणि बसचा निर्णय शुद्धीतच घेतलाय. साधू संतांच्या विचारानं चाललोय. दारूच्या थेंबालाही शिवलो नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींचा हप्ता रोखण्यासाठी काँग्रेसचा निवडणूक आयोगाला पत्र. लाडक्या बहिणी द्वेषाचा काँग्रेसचा क्रूर चेहरा उघड. काँग्रेसच्या पत्रावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. नाशिकच्या एकनाथ शिंदेंच्या सभेत कट्टर विरोधक सुहास कांदे, समीर भुजबळ एकाच मंचावर. समीर भुजबळ, सुहास कांदे यांनी एकमेकांना टाळलं. उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा. शिंदेंच्या शिवसेना कार्यालयाजवळ येताच भाजपकडून घोषणाबाजी. जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही गट आमने-सामने. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय. हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. भाजपचा अहोरात्र प्रचार करतेय, नाराज नाही. हर्षवर्धन सपकाळांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंकडून उत्तर. अमरावतीत गुंडागर्दी करणारे अजित पवारांसोबत असणाऱ्या पक्षाचे आहेत. विरोध करायचा असेल तर अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावं. यशोमती ठाकूर यांचा अजित पवारांना सल्ला. कोल्हापुरात कृष्णराज महाडिक घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत. 12 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांचा टॉक शो. कृष्णराज महाडिक आणि अभिनेते स्वप्नील राजशेखर मुलाखत घेणार. वरिष्ठांच्या आदेशानंतर कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीतून घेतली होती माघार.
मनपा निवडणुकीच्या तोंडावर परभणीत 50 कट्टे आले, त्याचा वापर निवडणुकीत होऊ शकतो. खासदार संजय जाधव यांच्याकडून संशय व्यक्त. पोलीस यंत्रणेनं अलर्ट राहावं, जाधव यांचं आवाहन. अहिल्यानगर शहरात दहशत आणि दडपशाही सुरू. माझ्यावर 35 केसेस, आम्ही केसेसनं घाबरत नाही. अहिल्यानगरमधील सभेत गुलाबराव पाटील यांचा घणाघात. लाडक्या बहिणींच्या सन्मानालाच काँग्रेस लाच म्हणते. सावत्र भावांना लाडक्या बहिणी 15 तारखेला उत्तर देतील. चित्रा वाघ यांची काँग्रेसवर टीका. मवियाच्या काळात फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा कट होता. मंत्री नितेश राणे यांचा गंभीर आरोप. खोटे गुन्हे दाखल करून आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा संपन्न. यावेळी राशिद मामूंना स्टेजऐवजी उमेदवारांमध्ये बसवलं. राशिद मामूंच्या शिवसेना प्रवेशावरून वाद पाहायला मिळाला होता. भाजप आणि आरएसएसला घाबरून चालणार नाही. त्यांनी एमआयएम विरोधात लावलेली आग लवकरच विझेल. एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांचं वक्तव्य. काँग्रेस नेत्यांना चंद्रपुरात यायला धडकी भरली आहे. काँग्रेसला वाचवायला आता गौतमी पाटील आले आहेत. भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची काँग्रेसवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये अपक्ष उमेदवार सौदागर मोहम्मद यांच्या उमेदवारी अर्जावरून वाद. उमेदवारी अर्जावर औरंगाबाद लिहिलं तरीही अर्ज बाद नाही. राज्य सरकारला महानगरपालिका किंवा शहराचं नाव बदलण्याचा अधिकार नाही. अपक्ष उमेदवार सौदागर मोहम्मद यांची प्रतिक्रिया. अहिल्यानगर शहरात मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंची प्रचार रॅलीत माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचीही उपस्थिती. पुण्यात भाजपच्या माजी आमदारांना उमेदवार जिंकून येण्यासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप. राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा माजी आमदार अनिल भोसलेंवर आरोप. तुषार आपटेचा कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा. रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानंतर कारवाई. बदलापूर अत्याचार प्रकरणात आपटेसह आरोपी. भाजपनं विकृताला स्वीकृत केलं. तुषार आपटेवरून उद्धव ठाकरेंची टीका. तर अक्षय शिंदे जिवंत असता तर कदाचित तुषार आपटे तुरुंगात गेला असता, ठाकरेंचं वक्तव्य. भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय. लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं बक्षीस दिलंय का? तुषार आपटे भाजपचे स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर संजय राऊतांचा सवाल. तुषार आपटेंना स्वीकृत नगरसेवक करणं अत्यंत किळसवाणं. याला कोणीही मान्यता देणार नाही. गांभीर्यानं घ्यायला हवं. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. कोणी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे होती. ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपनं स्वीकृत नगरसेवक पद दिल्यानं दानवे संतप्त. भाजपला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटावी. बदलापूरमधील तुषार आपटे प्रकरणी रोहित पवारांचे ट्विट. बलात्कारी नेत्याला वाचवण्यासाठीच अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याचा रोहित पवारांचा गंभीर आरोप. निष्पक्षपणे कारवाई होईल, चिंता करण्याची गरज नाही. तुषार आपटेंना स्वीकृत नगरसेवक केल्याप्रकरणी बावनकुळेंचं वक्तव्य. तुषार आपटेच्या राजीनाम्यानंतर मनसेकडून फटाके फोडत आनंद व्यक्त. तुषार आपटेंनी राजीनामा दिला नाही तर जनआक्रोश आंदोलन करण्याचा मनसेनं दिला होता इशारा. भाजपनं एमआयएम विरोधात लावलेली आग लवकरच विझेल. असदुद्दीन ओवैसी यांची प्रतिक्रिया.